नमस्कार मंडळी, सहर्ष स्वागत आहे तुमचे किरण's किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाच्या पौष्टिक अशा वड्या। त्या आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जी आपल्याला 4-5 वाजता छोटी भूक लागलेली असते त्यामध्ये आपण या सहज आणि झटपट बनवू शकतो। चला तर आपण बघूया त्या कशा बनवायच्या ते। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे 5-7 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरवी मिरची, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पाने, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि 1 वाटी दही मी इथे घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी जाडसर अशी फिरवून घेऊयात। हे अशा प्रकारे आता आपण हे पीठ सर्व एकत्र करून यामध्ये दही, आपल्या मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमच्याने 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि हे आपलं हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये घालून घेऊयात आणि थोडासा चिमूटभर सोडाही यामध्ये आपण घातलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे। 1 वाटी दह्यामध्ये हे आपलं अर्धी वाटी बेसन आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ छान असं मळून होतं, एक्स्ट्रा पाणी वगैरे लागत नाही। हे अशा प्रकारे मी इथे याचे असे रोल करून घेतलेले आहेत। ह्या प्लेटला थोडंसं तेल लावून हे रोल यामध्ये ठेवून स्टीमरमध्ये हे 15 मिनिट आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किती छान असे हे फुगलेले आहेत। वड्या आपल्या किती छान अशा तयार झालेल्या आहेत, एकदम फ्लफी। आपले टोस्ट कशा असतात त्या प्रकारे ह्या बनून तयार झालेल्या आहेत, खूप टेस्टीही बनतात। आता आपण एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल, त्यामध्ये तेल छान असं गरम झालं की 1 चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने आणि इथे मी 2 टेबलस्पून तीळ घेतलेला आहे। तीळ थोडंसं परतवून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला एक करून ह्या अशा वड्या ठेवून घ्यायच्या, छान अशा दोन्ही बाजूनी या भाजून घ्यायच्या। खूप छान अशा या तयार होतात। खरपूस रंगावर या अशा भाजून घ्यायच्या। अशा प्रकारे इथे आपल्या ह्या ज्वारीच्या पिठाच्या खूप पौष्टिक अशा या वड्या तयार झालेल्या आहेत आणि वरून थोडीशी ही कोथिंबीर मी घातलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली ती। रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी सोबत।